आधीच शेतकरी आसमानी संकटात सापडलेला असताना पुन्हा एक भर म्हणजे शेतकरी मेटाकुटीस आणून सोडणारी परिस्थिती गावात निर्माण झाली। काही वर्षापूर्वी चारा टंचाईमुळे गावात देवगाई सोडण्यात आल्या, मात्र त्याचे आज गावात 29 जनावरे झाली आणि याला कोणीही मालक नसल्याने हे मोकाट जनावरे उभ्या पिकांची नासाडी करीत आहे। एवढेच नव्हे तर गावात सुद्धा याचा संचार असतो, त्यामुळे रस्त्यावर असणारे अबालवृद्ध याला बळी पडत आहे। तरी ह्या प्रकारावर वेळीच बंधन न घातल्यास मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आणि गटविकास अधिकारी साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमच्या गावामध्ये 10 वर्षाच्या आधी एक गाय देवगाय म्हणून सोडण्यात आली होती। आज तिचे 29 जनावरं लहान मोठे झालेले आहेत। या 29 जनावरांमुळे हे ज्याच्या शेतात गेले त्याचं संपूर्ण शेत नष्ट होते। गावातील लहान मुलांना मारणे, बंडीच्या बैलांना मारणे, बांधलेल्या गुरांना मारणे आणि संपूर्ण गावामध्ये फिरणे, कोणाच्या घरात घुसणे, कोणाचे धान्य खाणे, या ढोरांचा नुसतं हैदोच चालू आहे गावामध्ये। ग्रामपंचायतीला विचारले असता ग्रामपंचायतीमध्ये यांची कुठलीही नोंद नाही आणि त्यांची हराशी करायला गेले असता पोलीस स्टेशनमधून साहेब येतात आणि गुरं का विकता, म्हणजे आमच्याकडे हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे। शेतकऱ्यांनी काय करावं, स्वतःचं पीक वाचवावं की या गुरांपासून घराचं स्वतःच्या मुलांचं रक्षण करावं, ह्या आमच्याकडे सगळ्यात मोठ्या समस्या आहेत। करिता आम्ही साहेबांकडे आणि तहसीलदार साहेबांकडे आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी संबंधित जनावरे गोरक्षणला देऊन समस्या सोडवावी अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार तेल्हारा तसेच गटविकास अधिकारी यांना दिले। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।